नगरी आणि मग विचार आला मनामध्ये की अरे म्हणे दुसरीकडे कशाला जायचं, इथं जगाचा मालक कृष्ण परमात्मा राहतो, त्याच्याकडे 16,108 आहेत. आपण एखादी मागून पाहू म्हणजे दरोडा घालायचा तो पण वेशीवर. विनाशकाली विपरीत बुद्धी, ज्यावेळेस माणसाचा विनाशकाळ जवळ येतो त्यावेळेस माणसाला विपरीत बुद्धी सुचत असते. आणि आता तो भगवान गोपालकृष्णांजवळ आलेला आहे. भगवंतांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि नारदजींचं स्वागत केल्यानंतर आता नारदजी भगवान गोपालकृष्णांना काय म्हटले, देवा तू संपूर्ण जगाचा चालक मालक आहे, तुला 16,108 बायका आणि आम्ही तुझे भक्त बिगर बायकोचं बोंबलत फिरतो. आता गावंढळासारखं बोलला असेल का होतो, असं बोलला असेल का? मग नारदजींनी काय विचारलं? नारदजी म्हणतात, देवा या संपूर्ण जगताचा पसारा तुम्ही निर्माण केला, परंतु एवढं सर्व असून तुम्हाला मोह कुठल्या गोष्टीचा हेच मला समजत नाही. नारदजी म्हणतात, देव म्हणतात, अहो नारदजी मी तर निर्मोही आहे. नारदजी म्हणतात, मग तुम्ही जर निर्मोही असाल तर तुमच्या 16,108 पत्न्यांपैकी एखादी मला देऊन टाका, मग मी समजेल खरंच तुम्ही निर्मोही आहात. देव म्हणतात, ज्या महालात मी नसेल तिला घेऊन जा. नारदजी आता निघाले. नारदजी निघाले. आता नारदजीच्या लक्षात यायला पाहिजे होतं की हा चराचर सृष्टीमध्ये व्यापून सुद्धा उरलेला आहे, परंतु त्याच्या ते लक्षात आलं नाही. तुकड्या वेळांचा आवाज बंद झालेला होता आणि विकाराच्या डोंगरावर फिरणारा नारद द्वारकेमध्ये पत्नी शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरतो आहे. पहिल्या घरी आवाज गेला, आहे का कोणी घरात? हो 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 आहे. तितक्यात दरवाजा उघडण्यात आला. बघितलं तर मध्ये भगवान गोपालकृष्ण बसलेले होते, भोजन चालू होतं. निराश झालेले नारदजी पुढच्या घरी गेले. बघितलं तर त्या ठिकाणी स्नान चालू, कुठे आंघोळ चालू, कुठे स्नान चालू.